नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावचे ग्रामदैवत श्री वशा मारुती मंदिर पर्यटन तीर्थक्षेत्राला राजकारणातील सेलिब्रिटी भेटी देणार आहेत। देशाच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर तत्कालीन लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी तीर्थक्षेत्र वशा मारुती व मार्कडवाडी परिसरात केलेल्या विकासामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य देऊन केलेल्या कार्यकर्तृत्वातून मतदारांनी उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र राज्यातून व देशातून जनतेने सत्तेतून व राजकारणातून उतराई झालेले गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचे नेते विचलित झाले आहेत। देशाचे माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार, देशाचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे युवा नेते राहुलजी गांधी, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज राजकारणातील सेलिब्रिटी मार्कडवाडी गावाला भेट देत आहेत। मात्र निमित्त विधानसभेच्या निवडणुकीत ईव्हीएम घोटाळ्याने मतदान वाढले, हाच मुद्दा घेऊन ग्रामस्थांच्या भेटीला येत आहेत। त्याबद्दल वशा मारुती तीर्थक्षेत्र व राम सातपुते समर्थक, मार्कडवाडी गावातील ग्रामस्थ व मतदार यांच्यामधून राजकीय सेलिब्रिटींचे सहर्ष स्वागत आहे। भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यामध्ये 70 वर्षांमध्ये विकास झाला नाही अशा उपेक्षित भागांना न्याय देण्याचे काम 5 वर्षांमध्ये केले आहे। त्यामध्ये मार्कडवाडी गाव वशा मारुतीमुळे लाडके गाव झाले आहे। उपेक्षित हनुमान मंदिराच्या विकासासाठी लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी 21 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने आणून उपेक्षित असलेल्या मार्कडवाडी गावाबरोबर माळशिरस तालुक्याचाही विकास केला आहे। राजकीय सेलिब्रिटी असणारे शरदचंद्रजी पवार, राहुलजी गांधी, उद्धवजी ठाकरे यांनी या गावाचा आदर्श घेऊन राज्यात व देशात उपेक्षित गावांचा विकास करावा, हाच आदर्श मार्कडवाडी गावाला भेट दिल्यानंतर घेऊन जावा। ग्रामस्थांच्या भेटीनंतर राजकीय सेलिब्रिटींनी वशा मारुतीचे दर्शन घेऊन तसेच येथील पर्यटन स्थळाला भेट देऊन बोटिंगचा आनंद घ्यावा, अशीही राम सातपुते व वशा मारुती समर्थक यांच्यामधून बोलले जात आहे। तालुक्याच्या पश्चिम भागात मार्कडवाडी ग्रामपंचायत हद्दीत तामशिदवाडी व सदाशिवनगर गावाच्या सीमेलगत असणारे स्वयंभू जागृत भाविक भक्तांना नवसाला पावणारा हनुमान आहे। त्याची ओळख वशा मारुती म्हणून आहे। लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते व सामाजिक कार्यकर्त्या सौ संस्कृताई राम सातपुते यांनी पहिल्यांदा दर्शन घेण्याकरिता आल्यानंतर निसर्गरम्य परिसर पाहिला आणि हे तीर्थक्षेत्र करायचे अशी मनाची खुणगाड बांधली आणि त्याच वेळेला वशा मारुती मंदिराच्या आसपास बाजूने ओढा व समोरच्या बाजूला गायरान सामाजिक वनीकरणाच्या जागेत 3333 वृक्षांची लागवड करून मंदिर परिसराचे सुशोभीकरण केले आहे। मंदिर परिसरात भाविकांना बसण्यासाठी कठडे बांधले, संरक्षक भिंत बांधली, उजेडासाठी हायमास दिवा, भाविकांना मंदिराच्या समोर धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद घेण्यासाठी पेवर ब्लॉक बसवले आहेत। शिंदे पाटील वस्ती येथे रस्ता सुधारणा करण्यासाठी 7 लाख रुपये, तर राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील सार्वजनिक वाचनालय यांना ग्रंथपुस्तके पुरवठा करण्यासाठी 90,000 रुपये निधी, सतोबा बिरोबा मंदिर कोडलकर मळा येथे हायमास दिवा बसवण्यासाठी 1,35,000 रुपये, श्री क्षेत्र वशा मारुती मंदिराजवळ ग्रामपंचायत जागेत हायमास बसवण्यासाठी 1,49,000 रुपये, रणदिवे वस्ती येथे समाज मंदिर बांधण्यासाठी 10 लाख रुपये, खडकवस्ती दत्त मंदिर येथे हायमास दिवा बसवण्यासाठी 1.5 लाख रुपये, रणदिवे वस्ती येथे हायमास दिवा बसवण्यासाठी 1.5 लाख रुपये, खडकमळा ते शिंदे वस्ती रस्ता करण्यासाठी 1,20,000 रुपये, फोंडशिरस मेडद माळशिरस रस्त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी 1,25,000 रुपये, वशा मारुती मंदिरात वॉल कंपाऊंड बांधकाम करणे, पाण्याची टाकी बांधण्यासाठी, शौचालय बांधण्यासाठी, मंदिर परिसर सुधारणा करणे, बुरुज UCR परिसर बांधकाम करणे, पर्यटन हॉल सभागृह बांधकाम करणे, सभामंडप, RO प्लांट, हायमास्ट, भक्त निवास, पेवर ब्लॉक इत्यादी कामांचे बांधकाम करण्यासाठी 319 लाख रुपये, राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील सार्वजनिक वाचनालय यांना ग्रंथपुस्तके पुरवठा करण्यासाठी 96,000 रुपये, ओढ्यावर पूल बांधकाम करण्यासाठी 30 लाख रुपये, मार्कडवाडी ते मेडत रस्ता करण्यासाठी 30 लाख रुपये, उमरे दहिगाव ते मार्कडवाडी रस्ता करण्यासाठी 50 लाख रुपये, खडकवस्ती येथे सिमेंट रस्ता करण्यासाठी 10 लाख रुपये, कोडलकर वस्ती बोरकर वस्ती येथे हायमास दिवा बसवण्यासाठी 1.5 लाख रुपये, रणदिवे वस्ती येथील अंबाबाई मंदिरात हायमास दिवा बसवण्यासाठी 1.5 लाख रुपये, जिल्हा परिषद शाळा 1 वर्ग खोली बांधकाम करण्यासाठी 11,10,000 रुपये, सदाशिवनगर बडेखान मार्कडवाडी उमरे रस्ता करण्यासाठी
1171.67 लाख रुपये. मारुती मंदिर LT लाईन व DP स्थलांतर करण्यासाठी 10,65,000 रुपये. रणवरे DP ॲडिशनल करण्यासाठी 6,30,000 रुपये. रणवरे DP स्थलांतर करण्यासाठी 1,83,000 रुपये. दडस DP वरून सुभाष संभाजी मार्केट वस्तीपर्यंत LT लाईन टाकण्यासाठी 1,1857 लाख रुपये. मार्कडवाडी येथे 63 kVचा DP करण्यासाठी 5,91,150 लाख रुपये. मार्कडवाडी येथे कोप बंधारा बांधण्यासाठी 169.58 लाख रुपये. बापू जिजाबा मार्केट वस्ती येथे ग्रामपंचायत जागेत स्ट्रीट बसवण्यासाठी 75,000 रुपये. किसन अप्पा वस्ती येथे ग्रामपंचायत जागेत स्ट्रीट बसवण्यासाठी 75,000 रुपये. आदेश संदीपान कोडलकर वस्ती येथे ग्रामपंचायत जागेत स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी 75,000 रुपये. जिल्हा परिषद शाळेत ग्रामपंचायत जागेत स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी 75,000 रुपये. बापू महादेव वाघमोडे वस्ती येथे ग्रामपंचायत जागेत स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी 75,000 रुपये. अण्णा दडस वस्ती येथे ग्रामपंचायत जागेत स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी 75,000 रुपये. सुभाष संभाजी मार्केट वस्ती येथे स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी 75,000 रुपये. श्री क्षेत्र वशा मारुती मंदिर देवस्थान येथे स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी 4.5 लाख रुपये. बाजीराव वाघमोडे शेत येथे ओढ्यावर बंधारा बांधण्यासाठी 45 लाख रुपये. उत्तम मार्केट शेत येथे ओढ्यावर बंधारा बांधण्यासाठी 45 लाख रुपये. अशी एकूण 21,89 लाख रुपयांची विकास कामे मार्कडवाडी गावात लोकप्रिय, दमदार तत्कालीन आमदार रामभाऊ सातपुते यांनी केली आहेत.